कुशाल सारे यांचा अभिनंदन आहे. अभिनंदन 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 कुशाल सारे यांना टी शर्ट मध्ये जर्सी दिलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 15 धावसंख्या. दुसरा गोलंदाज येतोय डाव्या बाजूला संघाचा दुसरा गोलंदाज ज्याचं नाव असेल विष्णू. चौथा संघाचा संघनायक. पहिला चेंडू ऑन साईट. दोन क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू खेळ करतोय. बघतोय चेंडू खाली मध्ये क्षेत्ररक्षक करतोय. थोडासा चढाव आहे तरी सुद्धा मला त्या ठिकाणी चेंडू जातो की नाही. 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावा मात्र पूर्ण करत असताना फलकावरती धावसंख्या होती ती 17 धावसंख्या. जबरदस्त क्रिकेट आणि जबरदस्त क्रिकेटला मात्र नक्की मोठे मोठे मात्र पदाधिकारी सर्व मानवावर मात्र या ठिकाणी भेट करताना आणि त्या सर्व मानवांचं मात्र सहर्ष स्वागत करण्यासाठी या कोर कमिटीचे अध्यक्ष सुरेश भाऊ पेंदार साहेब यांच्या मध्ये सोबत त्यांचा गुण गौरव केला जातो. यावेळेस सीमा पार गॅप मध्ये चेंडूला मात्र खेळून करतात आणि गॅप मध्ये चेंडूला मात्र खेळून करण्यानंतर चेंडू चौकार जातोय. सुधाकर चाळीसकर सिन्हा गावचे एक माजी खेळाडू हे सुद्धा मात्र आमच्या मंचावरती मात्र आगमन झालेलं आहे. त्यांचं मात्र सहर्ष स्वागत केलं जाते. शाल आणि श्रीफळ देऊन मात्र त्यांचं सहर्ष स्वागत करताना आमचे मान्यवर मान्यश्री मात्र या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक मान्यश्री सुरेश भाऊ पेंडार साहेब यांच्या सोबत त्यांचा मात्र गुणगौरव केला जातोय. अभिनंदन. चार चेंडू शिल्लक. विष्णू शॉर्ट पिच चेंडूला मात्र उजव्या साईडला मात्र चेंडूला मात्र खेळ करतोय. पंच खेळ थांबतो. या ठिकाणी बॉल द्यायचा आहे का. चार चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी. अतिशय देखणी स्पर्धा असल्यानंतर बघणार आहोत की राईट ऑफ द विकेटच्या बाजूने पुढील चेंडू. मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. बघायचा की दीर्घ वेळ मात्र चेंडू हवेमध्ये असल्यानंतर बघायचा की या ठिकाणी मात्र अचूक नियंत्रण मात्र घेतलं नव्हतं आणि अचूक नियंत्रण न घेतल्यानंतर मात्र फलंदाजाला जीवनदान दिलं जाते. फलंदाज आहे तो केशव. कारण की असेच जर मात्र सर्वसामान्य मात्र झेल सांडली तर मात्र नक्कीच एक त्याचाच कुठे मात्र एक मोठा फटका बघायला भेटेल अपोजिट संघाला. आपण बघतोय ना की पोल करणाऱ्या 5 संघांना टी शर्ट देणारे मान्यवर मान्यश्री जनार्दनजी लहारी पोलीस. का नाही जनार्दनजी लहारी मुंबई पोलीस. ओहो देखना फटका जबरदस्त. यावेळेस मात्र डीप मिडॉपच्या डोक्यावरनं योच द ब्युटिफुल फटका सटकार जातोय. याच्या अगोदरच्या चेंडूवरती त्याला मात्र जीवनदान दिलं आणि याच्या अगोदरच्या चेंडूवरती जीवनदान दिल्यानंतर मात्र याच ठिकाणी आपण बघतो की सटकार ब्रँडेड फटका. केशव यांच्या बॅट मधून टाळ्यांचा गजर बघायला भेटला आणि टाळ्यांचा गजर बघायला भेटल्यानंतर आमचे स्कोरर गौरवजी या ठिकाणी मात्र स्कोरिंगचं कार्य अपडेट करताना फलकावरती धावसंख्या 28. लॉस ऑफ द विदाउट लॉस आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकेट नाही. उजव्या साईडला दरम्यान गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र घेऊन करते. दरम्यान मात्र बॅटची कडा घेऊन जाते. चेंडू त्या ठिकाणी तटीय सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटते आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटत असताना एक धावानंतर धाव फलकावरती धावसंख्या होती ती माफी असावी 30 धावसंख्या होती. एक धाव शेवटचा चेंडू शिल्लक. आत्मविश्वास वाढवला जाते. चौथा विष्णू करतोय गोलंदाजी. एक व्हॉट्सअप ग्रुपवरती मात्र विष्णू यांचे सुद्धा मात्र मेसेज असतात आणि त्याच अनुषंगाने शॉर्ट चेंडू पलपटका येतोय. क्षेत्ररक्षक बघायचं काही तटीय सर्कलच्या बाहेरून क्षेत्ररक्षक जातोय. एका बाजूला नाही तर मात्र एका प्रयत्नामध्ये नाही तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये सुद्धा झेला ड्रॉप केलेला आहे आणि सांगा मी काय करू कुठला मार्ग करू. कारण की या ठिकाणी जर मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ नसेल तर मात्र गोलंदाजाची चुकी नसेल. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या आपण बघतोय की या ठिकाणी 31 धावसंख्या. दोन षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकावरती धावसंख्या बघायला भेटते 31 धावसंख्या. 101 धावांचं लक्ष असल्यानंतर अद्याप 70 धावांचं लक्ष असेल ते जिंकण्यासाठी. 36 चेंडू आणि 70 धावांचं लक्ष. पॉवरप्लेचा शेवटचं षटक आणि पॉवरप्लेचा शेवटचं षटक असल्यानंतर बघणार आहोत की याच पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे मात्र धावांचा पाऊस पाडला जातोय आणि रोखलं कशा प्रकारे जातोय हेच मात्र बघायचं आहे.
पुढील चेंडूवरती मात्र प्रहार केला जातोय. रूम भेटल्यानंतर मात्र उजव्या साईडला ऑफ स्टंपला पॉइंट डोक्याच्या वरना चेंडूला खेळून जातोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. संघर्ष हर्षल संघाचा आहे. एक दमदार सुरुवात बघायला भेटते. दर्जेदार खेळाचं मात्र एक प्रत्यक्षित उदाहरण मात्र बघायला भेटतंय. कारण की जुने खेळाडू आणि जुने खेळाडू ज्यांचा आरसा वारसा या ठिकाणी मात्र बघायला भेटतोय. काशीनाथ वळवी ज्यांनी छावा संघाची बांधणी केली होती. अनेक ठिकाणी जाऊन मात्र आपला संघ मात्र विजेता पद पटकावलं होतं. परंतु मात्र आज हर्सुल संघर्ष संघाकडनं खेळत असताना या ठिकाणी मात्र आपल्या खांद्यावरती जी जिम्मेदारी क्लास आहे पुन्हा एकदा नव्या स्टँड मध्ये सिग्नल करतो आणि पॉवर प्ले सर्कलचा पूर्णपूर फायदा घेताना बॅक टू बॅक सेकंड चौकार. बॅक टू बॅक सेकंड चौकार. कारण की दोन चेंडूवरती दोन चौकार बघायला भेटतात आणि ज्या प्रमाणात क्षेत्ररक्षणाची बाजू सजवली होती त्या प्रमाणात गोलंदाजी तशी बघायला भेटली नव्हती. यावेळेस थोडंसं मात्र अभ्यास केला मैदानाचा आणि अभ्यास करत असताना मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये एका क्षेत्ररक्षणाला आवर्जून ठेवलेला आहे. काशीनाथ दादा वडवी यांचा मात्र या ठिकाणी कशा प्रकारे फटका असेल बघतोय की पुढील चेंडू कसा असेल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू गुटणे टेको तमाशा देखो बॅक टू बॅक तिसरा चौकार. वा टाळ्यांचा एकदा जोरदार गरगडा ठेवून जाऊन द्या. का नाही तर मात्र आत्मविश्वास वाढवला जातोय. धावसंख्या वेगाने वाढते आणि धावसंख्या वेगाने वाढल्यानंतर फलकावरती धावसंख्या चालली ती 42 धावसंख्या. कारण की 43 धावसंख्या. तिसरं षटक चाललं. तिसऱ्या षटकातील अद्याप मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मागील वर्षी सुद्धा काशीनाथ वळवी यांनी राजपरी क्रिकेट क्लब चिरापल्लीच्या मैदानावरती आपल्या 50 धावा मात्र पूर्ण केल्या होत्या. आत्मविश्वासाने मात्र भरलेला हाच खेळाडू आजच्या दिवसामध्ये पहिलं मात्र अर्धशतक पूर्ण करणारा नामदेव गुलाम. शॉर्ट चेंडू फुलफटक्याच्या वरनं यावेळेस मात्र टायमिंग थोडासा मिस होता. परंतु मिस टायमिंग असल्यानंतर सुद्धा मात्र एकेरी धाव मात्र बघायला भेटली. दुसऱ्या धावासाठी मात्र प्राधान्य दिले जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट चांगला स्टॉप केले जाते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेला आहे आणि 2 धावांनंतर मात्र पुन्हा एकदा धावसंख्या एक मोठ्या जोमाने वाढत चाललेली आहे. कारण की 101 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करणारा मात्र संघर्ष हर्सुल संघर्ष चालू आहे मैदानावरती. सुंदर खेळपट्टी पंचांना क्रॉस करताना यष्टांना क्रॉस करताना चेंडू टाकला जातोय. उजव्या साईडला चेंडू यावेळेस मात्र सहजपणे मात्र चेंडूला बॅटफुटला जाऊन मात्र पंच केला जातोय. एक धाव बघायला भेटते आणि एके धावानंतर धावसंख्या होती ती 46 रन. शेवटचा चेंडू शिल्लक. कारण की 3 चौकार दुसरी धाव आणि सिंगल. एकंदरीत मात्र या षटकामध्ये 15 धावा तर आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू कशा प्रकारे मात्र टाकला जातोय. विष्णू करतोय गोलंदाजी. विष्णू महागडा ठरतोय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करता संधी असेल झेल घेण्यासाठी कव्हरच्या क्षेत्रामध्ये पोहोचला नाही. झेल पासी फलंदाजाला जीवनदान मिळतंय. फलंदाज आहे तो केशव याला जीवनदान मिळतंय दुसऱ्या वेळा. दुसरी वेळा मात्र या ठिकाणी जीवनदान भेटलेलं आणि षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या आपण मात्र बघू शकता की या ठिकाणी बिनबाद आणि धावसंख्या झाली ती 47 विदाउट लॉस 47. दमदार सुरुवात दर्जेदार खेळ. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं ना काशीनाथ वडवी यांच्या बॅटमधून आतापर्यंत मात्र 4 चौकार आलेले आहेत. कुठल्याही प्रकारचा षटकार नाही. पण मात्र केशव यांच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा आलेला आहे. एक चांगली सलामी दिली जाते. एक चांगली साजेदारी बघायला भेटली आणि चांगली साजेदारी बघायला भेटल्यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो की नो टीम मिटिंग नो वेटिंग नो टीम मिटिंग. चौथा गोलंदाजी मार्क होते. पॉवर प्ले समाप्त होते या ठिकाणी. पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त होतो. फलकावरती धावसंख्या आपण बघतो की 47 धावसंख्या येणारी अद्याप 30 चेंडूचा खेळ शिल्लक. एक चांगली सुरुवात तर झालेली आहे. मात्र समोरच्या फलंदाजाला मात्र जेव्हा मात्र एखादा फलंदाज बाद होईल तेव्हा मात्र नक्कीच जो दुसरा फलंदाज जाईल मैदानावरती त्याच्यासाठी मंच तयार उभा करून ठेवलेला आहे. हिमांशू या ठिकाणी सुरेशभाऊ पिंडार साहेब यांचे मात्र सुपुत्र कोण आहे. एक लढा लोभाचे मात्र एकुतले एक मात्र सुपुत्र या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या 4 कोपऱ्यात मात्र आपली नजर मात्र ठेवलेली आहे. हिमांशू यांनी सुद्धा मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू जबरदस्त मात्र कमबॅक करतोय. दिलीप यांची गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली. पण मात्र याच वेळेस आपण मात्र बघतो की विष्णू येथे गोलंदाजी मार्ग करतोय. पहिला चेंडू तर सावधपणे मात्र टाकला. पुढील चेंडू चेंडू पडतोय. चेंडू आतमध्ये वळतोय आणि आतमध्ये वळल्यानंतर मात्र यानंतरचा पुढचा सामना मला वाटतंय शिंदे विरुद्ध हळवीरपडा यांच्यामध्ये मात्र सामना होण्याची मात्र दाट शक्यता आहे. दोन्ही संघाच्या संघटनेने संपर्क साधायचा आहे. शिंदे विरुद्ध मात्र हळवीरपडा लाईव्ह ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला भेटेल. तो हळवीरपडा संघाचा परेश पर्यंत या ठिकाणी वंच आहे. दोरी आहे. डिस्टन्स आहे. एलिव्हेशन आहे. चेंडू जाते षटकारासाठी. लॉंग लॉंग गोळी.
या ठिकाणी जबरदस्त फटक्यावरती मात्र देरे हरी खटल्यावरी दुधाची तहान ताकावरी सत्कार बघायला मिळतोय. शॉर्ट चेंडू पलमेट का सुवर्ण संधी आहे की नाही. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होईल आणि लँड झाल्यानंतर मात्र एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी प्राधान्य दिले जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण आणि 2 धावानंतर संघर्ष अर्जुन संघाची धावसंख्या बघतोय आपण की 55 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. विष्णू सुद्धा महागला ठरतोय. पहिले 2 चेंडू अतिशय चांगले देखणे चेंडू टाकले होते. त्यानंतर तिसरा चेंडूवरती अटॅक मात्र फटका बघायला भेटला सत्कार आणि त्यानंतर दुसरी धाव. अद्याप 2 धाव पूर्ण 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या सर्कलच्या पाठीमागे सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह आपल्या स्वतःच्या फलकावरती सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटते. निर्धाव चेंडू यावेळेस सरळ पॅव्हिलियन बॉक्स मध्ये. अहो आम्ही कुणाचं पाप केलेलं आहे. सरळ आमच्याकडे मात्र चेंडू येतं आणि बघायचं की या ठिकाणी सत्कार जातोय. पाणी घेऊन जाताना मात्र नक्कीच राहुलजी थोरात कारण की आत्मविश्वास वाढवण्यासाठी मात्र पाणी घेऊन चाललेला आहे. पाणी म्हणजे जीवन. एक थोडासा मात्र ब्रेक घेऊया आणि त्यानंतर मात्र एक गाणं ऐकूया. नक्कीच मदत गायकवाड ज्या ठिकाणी असतील त्यामध्ये एक थोडंसं गाणं वाजवा. अजय गाणं वाजवायचं या ठिकाणी. यस डीजे ऐकूया. थोडंसं संगीत ऐकूया. धावफलकावरती धावसंख्या 33 बंद होती ती 61. पाचव्या षटक प्रगतीपथावरती चालू झाले. 5व्या षटकाच्या मात्र पहिल्या चेंडूवरती एकदा बघायला भेटते. एके धावानंतर धावफलकावरती धावसंख्या आपण बघतो की आमचे गौरव या ठिकाणी आम्हाला सांगतात की 62 धावसंख्या. गंगाधर येथे गोलंदाजी मार्ग होती परंतु सलामीच्या जोडीने अतिशय लाजवाब परफॉर्मन्स मात्र दिलेला आहे. एक चांगली सुरुवात सावध सुरुवात फुलटॉस चेंडूवरती या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन जाते. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण ओ माय गॉड 13 पिच्चा नहीं चिड़िंगा सोनिया कहां भाग रही थी. वस्त कलंदर के साथ एक धावावरती समाधान. आणि बघा काशीनाथ दादा यांचे मात्र सुपुत्र थेट मात्र नक्कीच आता मात्र कॅमेरामॅनच्या समोर मात्र पोहोचलेले आहेत का नाही. एक शिकण्याची मात्र गरज आणि शिकण्याची मात्र गरज असल्यानंतर मात्र थेट पुनर्वदन यांच्याशी मात्र नक्कीच गप्पा गोष्टी करताना यावेळेस हवेमध्ये चेंडू होता. टीप लॉंग आमच्या वर्ण चेंडू जातो. बघा की थोडस मात्र एक डिस्टन्स बघितलं तर मात्र क्षेत्ररक्षण मात्र चांगलं मात्र बघायला भेटलं नाही. कारण की 2 वेळा मात्र राहुल 2 वेळा केशव यांना जीवनदान दिले नाही. परंतु काशीनाथ दादा एका बाजूला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची जशी तलवार गाजवली होती तशीच मात्र तलवार गाजवते. आपल्या बॅटची मात्र करामत दाखवते आणि असंख्य क्रीडा रसिकांना मात्र नक्कीच गळ्यामधला ताईत बनतोय याच मैदानावरती. शरीरापासून मात्र दूर खेळण्याचा प्रयत्न केला. हवा सुद्धा चालू आहे. वाय वारू हाकेला तारू करकी गार डोंगराची हवा हा सोसना गारवा. कुठल्या संघाला सोसेल गारवा कुठल्या संघाला सोसणार नाही गारवा. आणि बघा त्या ठिकाणी मात्र हळवीरपणा संघ थोडंसं वावाप करताना त्यांना माहिती आहे की येणारा पुढच्या सामन्यावरती सिंधा संघ असेल आपल्या अपोजिट. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू केवळ मात्र फ्लिक केलं. एक धाव आणि लाईव्ह ऍक्शन मध्ये आपल्याला मात्र सोमनाथ टबाले साहेब सुद्धा बघायला भेटतील यामध्ये शंका नाही. सोमनाथ टबाले साहेबांची एक आकर्षक गोलंदाजी एक चकित करणारी मोठ्या मोठ्या फलंदाजांमध्ये चुकवणारी गोलंदाजी बघूया की गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये बघायला भेटतील की नाही हेच पाहत आहे पुढील सामन्यासाठी. राऊंड विकेट फुलटॉस चेंडू समोरच्या बॉल मात्र ऑन साइड मध्ये मात्र प्ले केला जातो. बघतो एक धाव पूर्ण केले आहे. बघा की दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल याचा सुंदर कॉल आणि सुंदर कॉल असल्यानंतर मात्र एक धावाला मात्र प्राधान्य दिले जाते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. की ओळख नसताना लोक म्हणताना की मस्त आहे तुमची टीम. हेच क्रिकेट मित्रांनो नाटक होतं मात्र जोडणारा मात्र हे क्रिकेट आणि
देवाने प्रत्येकाला धनुष्य बाणासारखे मात्र ओठ दिलेले आहेत, पण त्या ओठामधून मात्र असे शब्द निघले पाहिजेत की समोरच्यांचं मात्र मन कधी दुमखावलं नाही पाहिजे आणि समोरच्यांचं मन जिंकता आलं पाहिजे. हे सगळ्यांनी मात्र देवाला मात्र देवानी कला दिलेली आहे सगळ्यांना. आणि त्याच अनुषंगाने फक्त आपण गौरव धावसंख्या होती ती फलकावरती 5 सेकंद समाप्त. 67 अद्याप मात्र या ठिकाणी धावा पाहिजे त्या 34. 18 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी. 18 बॉल आणि 34 धावा. यस, संघर्ष हर्सुल संघ 9 विकेट हातामध्ये. आपण बघतो की राऊंड विकेटच्या बाजूमध्ये सटकत पहिला चेंडू मात्र टक्करसाठी संघ शॉट विष्णू येतोय गोलंदाजी मार्गावरती. बघायचं की पहिला चेंडू शॉट चेंडू होता आणि नक्कीच हुक करून जर मारला असता तर मात्र या ठिकाणी मात्र मोठा फटका बघायला भेटला होता. एकच धाव बघायला भेटते. 17 बॉल 33 धावा. 17 दून 34, 17 51, 17 चौक 68. 17चा पाडा सगळ्यात कठीण पाडा मानला जातोय या पाड्यांमध्ये. राऊंड विकेटच्या बाजूने षटकातील दुसरा चेंडू उजव्या साईडला दरम्यान गलीच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडूला मात्र खेळून काढतोय. त्याच ठिकाणी आपण बघतो की एक धाव तर मात्र बघायला भेटते आणि एक धावाचं महत्वपूर्ण मात्र योगदान येताना एका मोठ्या फटक्याची गरज असेल. 2 फलंदाज थोडेसे मात्र दमले असतील, थकले असतील, कारण की साजेदारी पहिला प्रथम या स्पर्धेमध्ये एक मोठी साजेदारी आपल्याला बघायला भेटते 2 खेळाडूंकडनं. काशीनाथ वळवीत त्याला साथ देतोय केशव आणि संघर्ष चालू आहे या ठिकाणी पहिल्या विकेटसाठी. यावेळेस जो विकेटची मध्ये गरज होती, लोअर फलंदाजचा सीन होता, सरळ जाऊन मध्ये खेळतो यष्टनवरती. फलंदाज बाद होतोय, पहिला फलंदाज बाद होतोय तो केशव, ज्याच्या बॅट मधून आपल्याला मात्र बघायला भेटला त्या धावा आमचे स्कोर मध्ये गिनती करतील यामध्ये शंका नाही. गौरव या ठिकाणी बघायचा की नक्कीच अतिशय हातावरती एक चांगला टॅटू तर मात्र त्यांनी काढलेला, पण मात्र 32 धावांचं मात्र लक्ष 32 धावांवरती मात्र बाद होतोय. आणि आमचे तेजस दादा त्या ठिकाणी बघायचं की नक्कीच लॅपटॉपवरती मात्र एक सुंदर कार्य करताना, कारण की ज्यावेळेस मात्र या ठिकाणी मात्र उतरली की चोळमुखच्या गावामध्ये आली तेव्हा मात्र नक्कीच आम्ही त्यांचा चेहरा बघितला. थोडंसं मात्र एक स्क्रीन मात्र गोरी बघायला भेटली होती, पण जसं जसं मात्र थोडंसं वातावरण चेंज होत चाललंय तसं थोडंसं मात्र एक वेगळा रंग त्यांच्या चेहऱ्यावरती बघायला भेटतोय. शेवटी काय करणार, शेवटी एक अतिशय देखणं मात्र एक कार्य करणारे मात्र ही टीम या ठिकाणी आपल्याला मात्र बघायला भेटते. 3 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज जातोय राहुल थोरात जातोय मैदानावरती. काशीनाथ एका बाजूला मात्र तटस्थ किल्ला लढवण्यासाठी संघ सज्ज आहे, परंतु ज्या विकेटची गरज होती तो विकेट मात्र बघायला भेटतोय. मी नेहमी सांगतो ना की चिल्ली सेंटर चालू असेल, वडापाव सेंटर चालू असेल, भत्ता सेंटर चालू असेल आणि टॉचविन करून घेण्यासाठी संपर्क साधायचा आहे. शिंदे विरुद्ध सामना असेल हळवीरपाडा, शिंदे संघाचा संघनायक आणि हळवीरपाडा संघाचा संघनायक आपण मात्र टॉचविन करून घेण्यासाठी संपर्क साधायचा आहे. जबरदस्त चेंडू राहुल साठी हा चेंडू चकमा दिला, कमबॅक करतो आणि कमबॅक करत असताना मात्र समीकरण मात्र बदलत जाईल, कारण की अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे याच ठिकाणी. धावपगावरती धावसंख्या 69. कॅप्टनचा बॉल. कॅप्टन कसा असला पाहिजे, कॅप्टन कूल असला पाहिजे, कॅप्टन कडे सर्व मात्र एक सूत्र असले पाहिजेत आणि त्यानंतर कशा दादाकडे जशी मात्र सूत्र बघायला भेटतात तशीच सूत्र आपल्याला मात्र बघायला भेटतात की नाही समोरच्या संघाकडनं. याच ठिकाणी वाईट बाईच्या स्वरूपामध्ये दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. नक्कीच दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. आयसीसी रँकिंग मध्ये जर आपण मात्र क्रिकेटचा विचार केला तर मात्र सगळ्यात जास्त मात्र 6 चेंडूमध्ये धावा कोणी गोळा केल्या असतील तर मात्र आपण बघतोय ना की श्रेयस अय्यर या फलंदाजाचं नाव असेल. 28 धावांचं मात्र त्यांनी योगदान दिलं होतं आणि दुसऱ्या क्रमांकावरती मात्र कुठला फलंदाज होता तर मात्र रोहित हिटमॅन शर्मा. या ठिकाणी खराब चेंडू प्रत्युत्तर दिलं, प्रत्युत्तर देताना मात्र प्रॅक्टिटाईज चेंडू चौकार जातोय आणि चौकार जात असताना पलकरती धावसंख्या वाढते. पलकरती धावसंख्या झालेली ती अद्याप 74 धावसंख्या. 27 धावांचं लक्ष असेल. 13 चेंडू आणि 27 धावा. एक जबरदस्त फटका मारला काशीनाथ यांच्या बॅट मधून. एक चांगला फटका बघायला भेटतोय काशीनाथ. 75 धावसंख्या झालेल्या ती या ठिकाणी 26 रन पाहिजे जिंकण्यासाठी. काशीनाथ पुन्हा एकदा मला धडक दाखवतोय.
की जे बघायला चंगी सस्त्र विज्ञानाच्या हाती आणि सस्त्र विज्ञानाच्या हाती असल्यानंतर बघायचं की एक जुने खेळाडूची मात्र आठवण करून देणार मात्र पुन्हा एकदा मात्र मैदानावरती एक जवानीचा जोश दाखवतो आणि या जवानीच्या जोशामध्ये मात्र आमचे टबाळे साहेब यांच्या माध्यमातून काशीनाथ वळवी यांना मात्र बक्षीस येत आहे 101 रुपयाचं बक्षीस. जबरदस्त फटका शिंदे संघ कर्णधार आपल्याला मात्र शेवटचा कॉल करतोय. आपण नाणेफेकचा कॉल करून घेण्यासाठी संपर्क साधायचा आहे. शिंदे संघ कर्णधार बघा शिंदे संघाचे मात्र नक्कीच असंख्य चाहते संघ प्रशासक वर्ग वरिष्ठ खेळाडू सुद्धा मात्र आजच्या दिवसामध्ये आपल्याला मात्र बघायला भेटतात. सगळ्यांचा मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. परंतु त्यानंतर धावपळकरती धावसंख्या होती ती 81 लाख जबाब खेळी या ठिकाणी बघायला भेटते ती काशीनाथ वळवी यांच्या माध्यमातून 12 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी. म्हणून तर सांगतो की 7-5-12 घातले 20 काढले ते शिल्लक किती पाहायचं आहे या ठिकाणी 12 चेंडू 20 धावा. बारा चेंडू 20 धावांचं लक्ष आहे. राहुल थोरात मात्र मैदानावरती बघतोय आपण या ठिकाणी दोन्ही पंच मात्र मैदानामध्ये बघतोय आपण की जनार्दन पवार आणि त्यांचा सहकारी नामदेव गुलाम आजच्या दिवसामध्ये मात्र पहिलं शतक अर्धशतक मात्र झळकावलं. त्यानंतर या ठिकाणी काशीनाथ दत्त यांची जर आपण मात्र धावसंख्या बघितली तर मात्र नक्कीच 50च्या घरामध्ये मात्र त्यांची सुद्धा मात्र धावसंख्या आपल्याला मात्र बघायला भेटेल. स्कोरिंग कार्ड मात्र अपडेट करताना थोडेसे मात्र आमचे नवीन स्कोरर आहेत गौरव 12 चेंडू 20 धावांचं लक्ष. पहिला चेंडू राहुल यांनी जाऊन दिला सोडून दिला. यावेळेस मात्र स्टंपवरनं चेंडू जात असताना मात्र राहुलला वाटलं होतं की चेंडू मात्र निसरता जाईल, परंतु या ठिकाणी आपण बघतो की निर्धाव चेंडू हाताला माती लावली जाते, किंकाळ्या मारल्या जातात. काळा घामाच्या दरा मात्र बघायला भेटतात आणि घामाच्या दरा बघायला भेटत असताना अटम ओव्हर द विकेटच्या बाजूने यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काशीनाथ वळवी मात्र नॉन स्ट्राईकला. या ठिकाणी बघायला की 10 चेंडू 20 धावा. माणसं आपण मध्ये बघतोय की या ठिकाणी सामना कुठला संघ जिंकेल, हर्सुल की धबधबाडा? हर्सुल. बघा हिमांशू आम्हाला सांगतात की नक्कीच हर्सुल संघ मात्र विजयी ठरेल आणि विजयी ठरल्यानंतर आपण मात्र बघणार आहोत की अद्याप मात्र 9 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष. कारण की प्रत्येक चेंडू मोठा फटका जात नसतो आणि मोठा फटका जात नसल्यानंतर मात्र सिंगल सुद्धा मला काढली जात नाही. त्यानंतर यावेळेस मात्र वाईटचा इशारा. नाणेफेकचा कौल करून घ्यायचा आहे. या ठिकाणी माधवदादा गायकवाड यांना विनंती असेल की शिंदे विरुद्ध हळवीपणा यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल केला जात आहे. राहुल यांच्या बॅटमध्ये यावेळेस मात्र बघा की एक्स्ट्रा झोन मध्ये चेंडू जात आहे, फलंदाज होत आहे, सामना थोडासा हार होत आहे. कारण की ज्याच्या बॅटमध्ये आपल्याला मात्र मोठ्या फटक्याची मात्र गरज होती, मोठा फटका खेळताना मात्र डॉट सुद्धा बॉल झाला आणि डॉट सुद्धा बॉल झाल्यानंतर मात्र यावेळेस मात्र थोडंसं प्रेशर असेल. चोळमुख चषक या ठिकाणी सांगितलं होतं, परंतु मात्र चोळमुख मात्र सांगितलं होतं. मात्र हळवीरपणा संघाचा संघ नायक टमाल मेजर यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आणि बघायला की सामना मात्र अतिशय रंगामध्ये येतोय. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावपळकरती धावसंख्या येते 82 रन. म्हणजे अद्याप 19 धावांचं लक्ष असेल. 8 चेंडू आणि 19 धावा. हळूपणा संघाने मात्र मला वाटतं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 8 चेंडू 19 धावा. काशीनाथ वळीवरती मात्र अतिशय मात्र मोठ्या अपेक्षा केल्या जातात. म्हणून तर सांगतो ना की काटो मी रकर भी फूलों की तरह महकना सीखो, किचन में रकर भी दोस्तों कमल की तरह हंसना सीखो, परिस्थितियों से जो घबरा जाए वो लोहा पुरुष नहीं हो सकता है, राख में रकर भी अंगारों की तरह दहकना सीखो. काशीनाथ वळवी यांच्या बॅट मधून बघा जिद्द आहे, चिकाट आहे, स्टंपवर झाला मोठा फटका आणि मोठ्या फटक्याच्या पाठीमागे मात्र या ठिकाणी षटकार जात आहे. षटकार जातोय कारण की षटकाराची अपेक्षा होती. गोलंदाजावरती तुटून पडतोय, विष्णू गोलंदाजावरती तुटून पडतोय. बघतोय आपण या ठिकाणी पुढील चेंडूवरती मात्र टक्कर प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू असल्यानंतर मात्र या ठिकाणी बघायला की पंचांकडे दाद मारताना 75 आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती. सलग क्रमांक 7 षटकाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या 88 आणि आता मात्र समीकरण असं असेल की 6 चेंडू 13 धावांचं लक्ष.
आणखी स्ट्राईक असेल ती नवीन फलंदाजांकडे एक असणार वळवी येतील मात्र नॉन स्ट्राईकला 6 चेंडू 13 धावा. सामना जबरदस्त होतोय. नॉट टीम मीटिंग नो वेटिंग. पुढच्या सामन्याची प्रतीक्षा लागलेल्या मात्र सर्व क्रीडा रसिक नंबर 1 हा सुद्धा सामना अतिशय देखणा बघायला मिळतोय. आणि जीटीसी लाईव्ह टुर्नामेंट मध्ये आपण या ठिकाणी मात्र चौमुखच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही शब्द समनाने सहसा स्वागत करतोय. सामना अट्टातट्टीत होतोय. संघर्ष हर्षल विरुद्ध धाबेदापाडे यांच्यामध्ये. काशीनाथ वळवी यांची वैयक्तिक धावसंख्या आपण बघतो की 44 धावसंख्या. शेवटी मात्र 6 धावांचं लक्ष असेल आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी प्रमाणात संघाला जिंकण्यासाठी. 13 धावांचं लक्ष. नवीन फलंदाज मैदान होती ज्याचं नाव असेल अमोल. अमोलाही मैदानावरती बघायला की दिलीप येतोय गोलंदाजी मार्ग होते. एका षटकामध्ये महागडा ठरला होता. 6 चेंडू 13 धावा. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू फुलफटका आणि फुलफटक्याच्या मध्ये हवेमध्ये चेंडू जातोय. आंब्याच्या झाडावरती मात्र चेंडू मारतोय. बघायचं की 3 क्षेत्ररक्षक येतात आणि बघा प्रतीक्षा करतात की चेंडू कुठेच्या लँड झाला. अद्याप बघतोय की आपण या ठिकाणी अमोल साठी मला की जीवाचं रान करावं लागेल. अमोल बाद होतोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असताना अमोल बाद झालेला आहे. आता मात्र 5 चेंडू 11 धावा. काशीनाथ वळवी जातोय स्ट्राईक इनला. कांटे की टक्कर जिसे कहा जाएगा कांटे की टक्कर. गुलशन में जैसी सहारा आते, माहिर चेहरे पे जैसी मुस्कान आती, और मुस्कान कौन से टीम के ऊपर मतलब आने वाली, कौन से टीम के खिलाड़ी के चेहरे के ऊपर मुस्कान आने वाली, ये खुदा जाने भगवान जाने. जो पर्वत से टकरा जाए उसे तूफान कहते, जो तूफान से टकरा जाए उसे युवान कहते. योद्धा कौन बनेगा. इस मैदान पर 5 गेंदों में 11 रन की आवश्यकता. ओवर की अगली गेंद कदमों का सहारा लेकर इस बार सही संभल का गेंद को भेजा 12 मिनट के बाद 6 रन के लिए और 50 रन भी पूरे करने में कामयाब. जहां काशीनाथ वळवी वेल प्लेयर, लेकिन अभी भी काम तमाम नहीं. लाजवाब यहां पर खेल का दृश्य नजर आ रहा. 50 रन की शानदार पारी खेलने वाले काशीनाथ बिल्कुल अपना बल्ला ऊपर करके दिखाने सभी दर्शकों का वेल प्लेयर सही सभी दर्शक यहाँ पर स्वागत करते हुए. लेकिन अब मतलब 4 गेंदों में 5 रन की आवश्यकता जीतने के लिए. इसलिए तो कहता हूं कि मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके हौसले बुलंद होते हैं, जिनके हौसले बुलंद होते हैं और गुरु पंकज से उड़ान लेते हैं. क्या जबरदस्त नैली पे दैला, जंगल में मंगल, कल जंगल में मोरना था किसने देखा. लेकिन खिलाड़ी तो पुराना है लेकिन चमक उतनी तेज रफ्तार के साथ उनके बल्ले के ऊपर से निकल जाती हुई. 3 गेंदों में चाहिए 5 रन. 3 बॉल में चाहिए 5 रन की आवश्यकता. सुनने वाले को देखने वाले को लगना था ये धमाल की तो मुख्य मैदान पर किस तरह से क्रिकेट टूर्नामेंट का कारवां चालू हो चुका है. 3 गेंदों में चाहिए 5 रन की आवश्यकता. इस बार कदमों का सही संपर्क और गुड फिनिश महेंद्र सिंह धोनी के स्टाइल में, महेंद्र सिंह धोनी के स्टाइल में गुड फिनिश किया है काशीनाथ वळवी ने. बेहतरीन जॉब. वन मैन शो लाजवाब पारी और 1 मैन शो लाजवाब पारी खेलने के बाद 56 रन के ऊपर मतलब नॉट आउट रही और प्रेशर सिचुएशन में जिस तरह से मैच को मतलब हैंडल किया. लाजवाब पारी. वेल प्लेड काशीनाथ वळवी. संघर्ष हर्षल टीम ने इस मैच को जीता है और धाबेदापाडा टीम को पछाड़ा है. ये दिल की धड़कनें बढ़ाने वाला खेल. हर हार जो हमेशा दुराने होता है. सच्चे रिश्तों में भी वो दूरी नहीं होती. जिसके दिल में सोनम जैसी महबूब बसती उसके लिए दिल की धड़कनें भी काफी जरूरत है. ये दिल की धड़कनें बढ़ाने वाला खेल और काशीनाथ दादा ने 1 मैन शो की तरफ से अपने मैच को जीतने में कामयाबी प्राप्त की. इनके